आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. चला, इतक्या दिवसांनी सिद्धिराज गाडे पाटलांचं दर्शन झालेलं आहे. ओ सिद्धू शेठ, अहो कुठे गायब आहे तुम्ही? मी कुठे गायब असणार आहे? इथंच तर आहे. तुम्हीच लोक येत नाही आजकाल. हो का? म्हटलं रम्या, चोराच्या उलट्या बॉम्बा. हे बघ, आम्ही रोज भेटतो, तूच भेटत नाहीस आजकाल. ते इलेक्शनची कामं असतात रे आजकाल, म्हणून. ए उगाच कारण देऊ नका. काम तर आम्हाला पण आहेत, पण आम्ही भेटतो ना. सिद्धू, काय झालंय तुला? अरे तुझं आता लग्न ठरलं म्हणजे तू कसा खुश असायला? अरे सारखं लग्न करू नको यार. अरे चिडायला काय झालं एवढं? अरे तू भेटत नाही म्हणून बोललो. आता काय वहिनीची ड्युटी फुल टाइम. हेच बोलतोय मी. वहिनी दुसरं काय सुचत नाही का तुम्हाला? अरे जाऊ दे, सोड. चल, तुमच्याशी बोलण्यात काय पॉइंटच नाही. येतो मी भेटून. अरे ए सिद्धू, सिद्धू, अरे सिद्धू. रम्या, काय झालं याला? काहीतरी गंडलंय गाड्याचं. तो उत्सव झाला ना, तेव्हापासून याचं वागणं काहीतरी बदललंय. वीणा, या आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्ह त्रिवेदी मॅडम. अँड मॅम, शी इज माय वाईफ वीणा. Oh, nice. She's so pretty. नाईस मीटिंग यू मिसेस दळवी. Hello, hello. काय करता तुम्ही? मी गृहिणी आहे. Oh, nice. त्रिवेदी मॅम, I'll just come. Thank you. Sure. आता काय चुकलं माझं? मी केलं त्यांना हॅलो. हो, हॅलो केलंस, पण त्यांनी काय विचारलं तुला? तुम्ही काय करता? त्यावर उत्तर काय दिलंस? गृहिणी. मग गृहिणी काय गृहिणी? होम मेकर तरी म्हणायचं ना. होम मेकर. पण गृहिणीच ना होम मेकर म्हणजे. हो, तरीही इथे बघतेस ना सगळे कसे वागतायत, कसे बोलतायत. हा मिस्टर दळवी, अहो ही मार्केटिंगची माणसं पण ना नुसता शो ऑफ करतात. वॉक इन इंग्लिश, टॉक इन इंग्लिश, पण घरी मात्र लुंगी नेसून फिरत असतील. काय म्हणालात तुम्ही? वॉक इन इंग्लिश, टॉक इन इंग्लिश. नाही म्हणजे आता काय चालायचं पण इंग्रजी मध्येच का? चालण्याला पण भाषा असते की काय? बघा ना कसं बोलतंय. हॅलो. अरे हो बाबा, येतोच आहे. अरे बाबा, पळव ना लवकर रिक्षा. तिकडे माझे सगळे कलिग एकत्र येऊन माझ्या नावावर नुसते खडे फोडत असणार आहेत. जे पण नाही तर कशाला चालवतो रिक्षा? सॉरी मॅम, माझ्या बायकोचा सेन्स ऑफ ह्युमर थोडा वेगळा आहे. सो गेटिंग लेट. प्रोग्राम पण चालू झाला नाही अजून. आणि हा मोहन पण फोन उचलत नाही. तुम्ही कुठला ना कुठला तरी एखादा घोळ घालायचाच हे ठरवूनच आलीस ना तू. आता काय केलं मी? काय केलं? सिनियर आहेत त्या माझ्या सेल्स एक्झिक्युटिव्ह, त्यांच्या जोकवर हसायचं असतं आणि तू त्यांच्यावरच काय जोक करतेस आणि हसतेस कशी फिदी. आई कुठे राहिल्या? एव्हाना साडी बदलून यायला हव्या होत्या त्या. आई खूप छान. दोघींना ना कार्यक्रम म्हटला की लग्न आणि मुंज याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. काठापदराच्या साड्या नेसायचं आणि यायचं. अरे कुठल्या कार्यक्रमाला आलाय तुम्ही? काय नेसलाय? तुम्हाला ना कुठेही न्यायची सोय बरी नाही का? अरे ही काय आणलीस? ही पिशवी कशाला इथे घेऊन आलीस? ही मळकट पिशवी. खरंच तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला न्यायची सोय नाही. काही कळतच नाही यांचं तर. काय झालं? काही रोज धुते मी पिशवी. हो ना आई. हे या 500 रुपये. साहेब 500चे सुटे नाहीत माझ्याकडे. कुठे जा ना.
अरे सुट्टे पैसे नाहीत म्हणजे रिक्षावाल्यांकडे सुट्टे पैसे असायला नकोत. मी असायला पाहिजेत, बरोबर आहे. अहो पण काय झालं साहेब, माझ्याकडे सुटे असतात नेहमी, पण आताच एका गिऱ्हाईकाला हवे होते म्हणून त्यांना सगळे दिले सुटे हो, त्यामुळे आता नाही आहेत माझ्याकडे. वा, म्हणजे हा बरोबर माझ्याच वेळेला प्रॉब्लेम झाला. बरं राहू दे, एक काम करा, UPI ने पैसे घ्या. अहो मी हे UPI वगैरे असलं काही वापरत नाही हो. मला कॅश द्या ना तुम्ही. झालं, UPI नाही, सुट्टे पैसे नाही. अहो कसला धंदा करता हो तुम्ही? मी काम करतो, हे मला पैसे द्या, मी इकडनं कुठल्या तरी सुटे पैसे आणतो लगेच द्या. झालं, म्हणजे परत आता माझा अजून वेळ वाया. पैसे घेऊन गेलास आणि परत आलाच नाहीस तर? हो काहीतरीच काय बोलताय साहेब, असं कसं करीन मी? आजकाल कोणाचाच भरोसा नाही. त्यापेक्षा तू एक काम कर, तू इथेच थांब, मी सुट्टे पैसे घेऊन येतो. सारखं सारखं किती ओरडायचं आई. छोट्या छोट्या गोष्टींचा यांना राग येतो. नाही मला कळतच नाहीये, सत्कार समारंभाला बोलवलंय की अपमान करायला. आणि मी म्हणते काय फरक पडतो, काठापदराच्या साड्या नेसल्या तर, नोकऱ्या नाही केल्या तर. एक संधी सोडत नाही बोलायची, घरी तेच आणि दारी तेच. एवढी चिडचिड नेहमी आपण काय करतो, त्याचा स्वभाव माहिती आहे ना. एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. चहा घे, मग तुझा राग शांत होईल बघ. अरे वा, गरमा गरम चहा आहे. घे 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 घे. चिडचिड करू नकोस, चिडचिड करू नकोस, मी आहे ना. हा, गरमागरम चहा घेऊया आणि राग विसरून जाऊया. बाई काय चहा आहे आई हा? मला वाटलं होतं गरमागरम चहा घेतला तर त्याच्यावरचा राग विसरून जाऊ, पण हा कसला चहा ग? जाऊ द्या आता, काय घरच्या चहाची चव याला कुठे येणार आहे बाहेरच्या चहाला. बाई ठेवून दे. हो